चला जाऊया मैदानामध्ये. सलामीला आलाय बंटी ठाकरे. स्ट्राइक वर नॉट स्ट्राइक वैभव. गोलंदाजी मार्कर गोलंदाज अतुल. 3 षटकाचा सामना. या संघातील विजय संघ टीम छोटा 11 मापोली संघाशी 2-2 हात करेल. खूप चांगला चेंडू खेळून काढला होता बंटी आणि परंतु त्याच्यापेक्षा चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव, एका धावने अकाउंट ओपन केलेले बंटी आणि अकाउंट ओपन झालं संघाचा. धावसंख्या झालेले बिनबाद 1. आज सुट्टीचा दिवस. भरपूर अशा मान्यवरांची मांदे आले आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. अतुल ओव्हर द विकेटचा बॅटची काढा घेतली होती. दरम्यानच्या दिशेने चेंडू अडवलाय. 1 धाव. धावा झाल्या 2. एका धावेने दोन्ही फलंदाजाने आपला अकाउंट ओपन केलं. आपल्या टीडीसी बँकेमध्ये खातं खोललेलं आहे एका धावेने. पाहूया पुन्हा एकदा अतुल. सामना करेल एक धडाकेबाज फलंदाज बंटी. पहिल्या सामन्यामध्ये सामनावीर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु वेगात चेंडू आला. यष्टीरक्षक हातामध्ये डॉट बॉल. महेश पाटील यांचा इथे सन्मान होतोय. आत्मारामजी पाटील यांना विनंती करतोय. महेश पाटील यांचा सन्मान करायचा आहे. व्हाईट चेंडू. 1 मिनिट थांबा. महेश पाटील यांचा इथे शाही सन्मान होतोय. मी आत्मारामजी पाटील यांना विनंती करतोय की महेश पाटील यांचा सन्मान करायचा आहे. आपण पाहू शकता टीव्ही स्क्रीनवर महेश पाटील यांचा शाही सन्मान करताना आत्मारामजी पाटील उद्योगपती महेश पाटील यांचा शाही सन्मान. महाराष्ट्राचं महावस्त्र शाल रंगीबेरंगी फुलांनी सजलेले पुष्पगच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण. सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचा इथे सन्मान होतोय. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. धावसंख्या झालेले 3. धावसंख्या झालेले 3. फक्त 3. एक गडी बाद झालाय. बंटी ठाकरे हा बाद झेलचीच्या रूपाने बाद झालाय बंटी. हे दुपारच्या सत्रामध्ये इथे आलेल्या सर्व प्रेक्षक वर्गाचे सर्व खेळाडूंचे मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आणि आरटी मूवीज वर या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहणाऱ्या सर्व प्रेक्षक वर्गाचे सहर्ष स्वागत. चेंडू दंदन करीत सीमारसे बाहेर. चौकार.
साईगाव गावचे उद्योगपती तुषार प्रकाश शेलार यांच्याकडून या आयोजनाला आणि आरटी मूव्हीज रुपेश ठाकरे यांच्यासाठी खास शुभेच्छा आल्यात. आपण आरटी मूव्हीज या चॅनलवर या सामन्याचं थेट प्रक्षेपण पाहता आपले मनापासून आभार. धावसंख्या झालेले 7. चेंडूची पूर्तता करायची आहे. चेंडू आलाय. 5 चेंडू टाकून झालेत. गोलवर टप्प्याचा चेंडू फर्निचर उद्ध्वस्त. योगेश आउट. सन्मान्य बाळारामजी घरात यांचं या क्रीडा नगरीमध्ये आगमन झाले. विनंती करतो आपण मुख्य मंचावर या. बाळारामजी घरात. अरुणजी भोईर आपण आलात. या स्पर्धेची शोभा वाढली. तुमचे स्वागत या स्पर्धेमध्ये. गोलंदाजी मार्कर गोलंदाज आला युवराज आणि त्याचा सामना करेल सलामीवीर वैभव. एका बाजूला वैभव तर एका बाजूला जतीन जितेश. गोलंदाजी मार्कर गोलंदाज आलाय युवराज. राईट हँड ओव्हर द विकेट. हवे चेंडू. ताकदीचा पुरेपूर वापर. चेंडू करतोय हवाई सफर. षटकार. षटकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाले तब्बल 13. 2 बाद 13. बाद होणारे फलंदाज बंटी आणि योगेश. वैभव. पुन्हा एकदा शॉर्टपिच चेंडू होता. बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही. हा जर चेंडू बॅटवर आला असता तर तो नक्की डोंगरावर पाहायला मिळाला असता, परंतु तसं टायमिंग साधता आलेलं नाही. मजबूत यष्टी बांधा असलेला हा फलंदाज खाते पिते घर के लगते. हो हो चांगला फटका आहे. चांगला क्षेत्ररक्षक आहे. एवढं चांगलं क्षेत्ररक्षण परंतु फेकी थोडीशी खराब. त्याचा फायदा. 2 धाव पूर्ण. 2 धाव. धावसंख्या झालेले 15. दुसरं षटक. 3 चेंडू टाकून झाले. धावा झाल्या आहेत 15. 2 बाद 15. 3 षटकाचा सामना आहे. युवराज. क्षेत्ररक्षण मात्र दर्जेदार पाहायला मिळत आहे वाघोबा मालबिडे संघाकडनं. चालू असणार सामना रिहानवीर सूर्यानगर. एका बाजूला टीम वाघोबा मालबिडे. 2 संघामध्ये मैत्रीपूर्ण लढत.
सोडून दिला का? कारण पंच आमच्याकडे वळतात, इशारा करतात हा चेंडू वाईट आहे. अतिरिक्त धावसंख्येत वाढ, धावसंख्या 17. आमचे कॅमेरामॅन, मुख्य कॅमेरामॅन ओमकार चांगली कामगिरी करतो. ओमकार हवे चेंडू आहे, भिरकावून दिला चेंडू सीमार से बाहेर. षटकार. स्ट्रेट ड्राईव्ह आलाय हा षटकार. 6 धावाने धावसंख्या झालेले 23. फटक्याची आवश्यकता होती आणि तो फटका आलेला आहे. तर 2 गडी बाद झालेले, धावसंख्या झाले 23. बराचसा वेळ चेंडू हवेत होता, परंतु झेल पकडण्याची संधी होती, ती संधी गमावलेली आहे. त्या दरम्यान एक धाव पूर्ण, धावा झाल्या आहेत त्या 24. दोन षटकाची समाप्ती, धावसंख्या झालेले 24. 12च्या सरासरीने धावा केल्या आहेत सूर्यनगर संघाच्या संघ ह्या फलंदाजाने. तिसरं षटक म्हणजे हाणामारचे षटक आहे, ते हाताळण्यासाठी आला अर्जुन. या अर्जुन कशा पद्धतीने बाण मारतोय. अर्जुन सामना करील फलंदाज जितेश. एक धाव मिळते, क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय आणि बाद. हुलकावणे देण्याचा प्रयत्न केला होता जितेश यांनी, पण धावचीच्या रूपाने बाद. एक धाव पूर्ण, धावा 25. पुन्हा आता ओमकार कॅमेरामॅन आपल्या भूमिकेमध्ये पुन्हा आलेले आहे, कारण त्याची जागा आता पकडले आपला निवराज पाटील, उत्तम कॅमेरामॅन सायगाव. चेंडू अंगावर येऊन आदळतोय, डॉट बॉल. धावसंख्या स्थिर, धावसंख्या आहे ती 25. मैदानाला गुदगुला करत जाणार चेंडू, क्षेत्ररक्षक आहे. धाव मिळेल फक्त फक्त एक. एका धावने धावसंख्या झाले 26. मोठ्या फटक्यांची आता आवश्यकता आहे टीम सूर्यनगरला, परंतु त्याच्यापासून वंचित ठेवलेले आहे.
आणि डॉट बॉल. GTC चे ऑपरेटर कुणाल इंदप यांच्याकडून RT मूव्हीजला शुभेच्छा येतात. खूप खूप धन्यवाद कुणाल इंदप. कट केलेला चेंडू तडम्यांच्या दिशेने चेंडू अडवलाय. एक धाव पूर्ण. धावसंख्या 27. हवे चेंडू परंतु क्षेत्ररक्षक होता त्याच्या मस्तकाला दस्तक. षटकार 6. जे संघ टीम छोटा 11 आंबेडकर नगर मापोली संघाशी खेळणार आहे. मापोली संघाच्या संघनायकाला विनंती आपण नाणेफेक कक्षामध्ये येऊन बसायचंय. थोडासा वेळ आहे. दुपारचा वेळ आहे. प्रेक्षकांना सुद्धा थोडीशी सुस्ती आली असेल ती उडवण्यासाठी जाऊया एकदा डीजे मॅन. सुंदर मधुर गीत. सलामीला आलाय. स्ट्राइक वर नॉन स्ट्राइक मोनिश. गोलंदाज योगेश. धावांची आवश्यकता आहे 34. 34. खोलवर टप्प्याचे चेंडू खेळून काढलेले
तिथे चांगले क्षेत्ररक्षण, एक धाव पूर्ण, एका धावाने अकाउंट ओपन केलेले विशाल याने. धावसंख्या 1. चौतीस धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 34 धावा बनवाव्या लागतील टीम वाघोबा स्पोर्ट मालबेडी संघाला. रिहानवीर आणि वाघोबा स्पोर्ट मालबेड या दोन संघांमध्ये चालू असणारा सामना. योगेश डावखुरी हाताचा गोलंदाज. जोरदार अपील परंतु पंच दक्ष आहेत. हे अपील पेटाळून लावतायत. निर्धाव चेंडू. धावसंख्या 1. यष्ट्यांच्या मागे वैभव याचे जोरदार अपील होतं परंतु पंचांनी ते फेटाळून लावलेले. आवाज तर आला होता परंतु आता योगेशाला वैभवला हा चेंडू पकडता आलेला नाही. त्या दरम्यान एक धाव पूर्ण. धावा झाल्या 2. संधी आली होती, त्या संधीचं सोनं करता आलेलं नाही वैभव या यष्टिरक्षकाला. एक धाव. पुन्हा एकदा योगेश, गोलंदाज योगेश. सामना करेल विशाल. डावखुरी हाताचा बॅटर विशाल. बोल. रुपेश ठाकरे म्हणतात ना, जैसो को तैसा मिला तो बडा मजा आया. डावखुरा गोलंदाज, त्याच्या समोर डावखुरा फलंदाज. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. गडीबाद. नवीन बॅटर अतुल. धावा झाल्यात 1 बाद. फक्त आणि फक्त 2 धावा जमा करायचे 18 चेंडू मध्ये 34. चांगलं षटक हाताळताना योगेशाला पाहतोय. आतापर्यंत 4 चेंडू मध्ये फक्त 2 धावा, 1 गडी बाद. योगेश लो फुलटा चेंडू खेळून काढलेले, एक धाव मिळणारे क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेक सरळ यष्ट्यांवर. 1 धाव. धावा झाल्यात 1 बाद 3. देखला फटका. फाईन लेगच्या दिशेने चौकार. आलेत आंबे मोर आलेत परंतु वातावरण खराब आहे त्याच्यामुळे नुकसान सुद्धा आहे. रिहानवीर संघामध्ये खेळाडू आहे निवृत्ती तुपे. यांच्याकडून खूप मोलाचं सहकार्य. मित्रांनो, जल आहे तो कल आहे आणि त्यांनी पाण्याची व्यवस्था केलेली आमच्यासाठी. खूप खूप धन्यवाद. पाणी म्हणजे जीवन आणि ते जीवन देण्याचं तुम्ही काम केलं. या उन्हाचा तडाखा वाढतोय आणि खूप चांगलं कार्य. आपले धन्यवाद.
बॅटची कडा घेऊन पुन्हा एकदा चेंडू यष्टीच्या मागे जातो. चाललाय चाललाय शर्यत लागले. शर्यत जिंकतो चेंडू. चौकार 4. ते हो, आता मात्र वेगात चेंडू टाकला. डॉट बॉल. निर्धाव चेंडूच्या हाताळणी. ह्या चेंडूची आवश्यकता आहे रिहानवीर शिवरायनगर संघाला. एक दोन मोठा फटका हवाय वाघोबा मालबेडी संघाला. प्रयत्न केले परंतु नाही. एक चतुर गोलंदाज आहे ज्याच्याकडे भरपूर वर्षाचा अनुभव आहे. अनुभवाची शिदोरी घेऊन उतरलाय इंद्रशन बंटी ठाकरे. फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे. पोझिशन दिसत होती क्षेत्ररक्षकाची का झेल सुटेल. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण. 2 धावा खूप महत्वाच्या आहेत. सोपा सुंदर झेल होता. गणेशाला तो पकडायला हवा होता परंतु या चेंडूवर 2 धावा. धावसंख्या झालेले 14. सात चेंडू शिल्लक आहेत आणि 20 धावा करायच्या आहेत. 5 चेंडू झाले आहेत. 5 चेंडू झाले. पहिल्या चेंडूवर चौकार, त्याच्यानंतर डॉट, सिंगल, डॉट, डबल. दोन चेंडू डॉट टाकलेत. सॉरी, म्हणजे एकूण 3 चेंडू डॉट आहेत. ओके ओके ओके, थोडीशी मिस्टेक झाली गुणलेखकाकडून, माफी असावी मित्रांनो. षटक संपलेले म्हणजे 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. गुणलेखकाकडून थोडीशी मिस्टेक आणि ती लगेचच आम्ही रिपेअर केलेले. 6 चेंडू 20 धावा. 1-2 चेंडू महत्वाचे. 2 मोठे फटके. कमबॅक करेल. प्रयत्न चालल्यात आणि चांगला फटका. गॅप हेरला. चौकार. गणेशाच्या पहिल्या चेंडूवर चौकार. चेंडू आहेत 5. 5 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. 5-16. 5 चेंडू 16 धावा. परंतु जोपर्यंत अतुल खेळपट्टीवर आहे, एका बाजूला अतुल आहे तर एका बाजूला मोनिश, दोघांकडून अपेक्षा आहेत. डॉट बॉल. 4 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. 4ही चौकार लावावे लागतील. डाव एसटीची बाहेर चेंडू. पंच दंडित करतात गोलंदाजाला. वाईट चेंडू.
4 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या झालेले 19. प्रयत्न चाललेत फलंदाजाचे परंतु टायमिंग साधता येत नाही. चेंडू येण्याच्या आधी बॅट फिरते आणि त्याच्यामुळे चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातो. डॉट बॉल. फटका चांगला आहे परंतु तिथे आहे बंटी. होणार नाही चुकी. अजून एक गडी बाद. आता मात्र थोडसा पराभवाच्या भवऱ्यात सापडला की काही वाघोबा मालबिडी. धावसंख्या झालेले 19. डॉट बॉल. चला घाई करा मित्रांनो. आपल्याला फायनलचा सामना जास्तीत जास्त षटकांचा खेळायचा आहे. आणि षटकार परंतु उशीर झाला. रुपेश दिवा विझल्यानंतर तेल टाकण्याचा प्रयत्न केला होता. फायदा नाही. मॅन ऑफ द मॅच आपण जाऊया म्हणजे गुणलेखक सांगतीलच. हॅलो 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 मॅन ऑफ द मॅच वैभव. हॅलो 17 धावा केल्या. या वैभव. हॅलो. छोट्या 11 आणि वीर रियांस सूर्यानगर बंटी ठाकरे संघनायकाला ताबडतोब पाठवून द्या. सूर्यानगर संघाच्या संघनायकांना विनंती असेल की त्वरित टॉच करण्यासाठी टॉच बॉक्स मध्ये या. बालारामजी घरत. बालाराम घरत यांना विनंती असेल की आपण टॉच बॉक्स मध्ये या. बाला घरत. छोट्या स्पोर्ट महापोली आणि रियांस वीर रियांस सूर्यानगर दोन संघामध्ये नाणेफेकी होते. बालाराम घरत यांना विनंती असेल